भैया मूग भजी कितीला आहे? मग म्हणजे 110 रुपये. आणि समोसा समोसा 40. आणि काय म्हणतात त्याला? अजून काय घ्यायचं आपलं? मिसळ पाव, भजी. मिसळ पाव आहे, पावभाजी आहे, सँडविच आहे. मिसळ पाव 130. कॉफी कॉफी आहे. 60 रुपयाला कॉफी. एक्सपेन्सिव्ह जास्त आहे. आम्हाला 2 लाख रुपये लागतात. म्हणजे कोणाला भरायला लागतं तुम्हाला? महामार्गाला एच पी पॉईंट पडायला. जेवण पाहिजे पाठीमागे जेवण ठेवा. पाठीमागे ना? जेवण पाहिजे आहे ते आपल्याला नाश्ता देतो. नाही ते रात्री 12 वाजता. 12 ते 12, दुपारी 12 ते रात्री 12. हे आपण जीएसटी वगैरे सगळं पकडतो का त्याच्यामध्ये? हे जे लावतो तुम्ही 40 रुपये वगैरे काहीच नाही पकडत? बिलिंगवर काढतो. नाही नाही जीएसटी जे रेट आहे फक्त जेव्हा प्लेट वगैरे लागते ना. कळवतो ना तुम्हाला. किती लोक आहेत? 4 जण आहेत. कळवतो तुम्हाला. जेवढं तुम्ही सध्या मी छत्रपती संभाजीनगरहून मुंबईच्या दिशेने निघालेलो आहे आणि या दरम्यान अनेक ढाबे लागतात, अनेक रेस्टॉरंट्स लागतात. मात्र या रेस्टॉरंट्समध्ये अव्वाच्या सव्वा असं भाडं जे आहे हे आकारलं जातं किंवा पदार्थांचे भाव जे आहेत हे आकारले जातात. सर्वसामान्यांची लाईफलाईन जी आहे ही समृद्धी झालेली आहे, कारण अगदी थेट मुंबईपासून ते मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारी ही समृद्धी महामार्ग आहे. आणि या महामार्गावरती असलेले अशा प्रकारचे जे ढाबे आहेत याच्यावरती मात्र मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे लूट प्रवाशांची करण्यात येते असं म्हणण्यात हरकत नाही. कारण एक समोसा जो 20 रुपयांचा 15 रुपयांचा असू शकतो तो 40 रुपयांना मिळतो. तर केवळ 50 ते 60 रुपयात मिळणारी जी मिसळ असेल ती जवळजवळ 150 रुपयाला भेटते, 130 रुपयांना भेटते. आणि भज्यासारखं एक प्लेट भजे 110 रुपयांना भेटतात. आपण बघतो की शेकडो प्रवासी या रस्त्याने रोज ये जा करत असतात. अनेक ठिकाणी इथं थांबायला मोजकेच पॉईंट्स आहेत, त्यामुळे प्रत्येक ढाब्यावरती गर्दी असती. मात्र अशा पद्धतीनं ज्या प्रकारे समृद्धीवरती अव्वाच्या सव्वा भाव लावले जात आहेत यावरून नागरिकांमध्ये मात्र संतप्त प्रतिक्रिया बघायला मिळतात.